यशाया 60:1-9, नव्या करारामधून मत्तई शुभवर्तमान अध्याय 2 वचने 1-12, नव्या करारामधून मत्तई शुभवर्तमान अध्याय 2 वचने 1-12, यशाया 60:1-9, मत्तई 2:1-12 ह्या दोन्ही शास्त्रपाठाकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात. याचा 60वा अध्याय 1-9 ही वचने. सियोनेचे भावी ऐश्वर्य, उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. पहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिडी काळोख राष्ट्रास झाकीत आहे, पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे. त्याचे तेज तुझवर दिसत आहे. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. तू आपले डोळे वर करून पहा, चोहोकडे पहा, ते सर्व एकत्र होत आहेत, तुझकडे येत आहेत. तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर बसून आणीत आहेत. हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल, तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल. कारण समुद्राकडून विपुल धन तुझकडे लोटेल, राष्ट्रांची संपत्ती तुझकडे येईल. उंटांच्या झुंडी मिद्यान व एफ्रा येथील तरुण उंट तुला व्यापून टाकतील. लोके सोने व ऊद घेऊन शबाईतून येतील. परमेश्वराच्या आनंदभराने गुणानुवाद करतील. केदारचे सर्व कळप तुझजवळ एकवट होत आहेत. नबायोतचे हेडके तुझ्या कामी येतील. ते तुला पसंत पडून माझ्या वेदीवर चढतील आणि मी आपल्या सुंदर मंदिराची शोभा वाढवीन. जे मेघाप्रमाणे धावत आहेत, कबुतरे आपल्या घरकुंडाकडे उडून जातात तसे ते उडत आहेत, ते कोण? खरेच द्वीपे माझी वाट पाहत आहेत. तुझा देव परमेश्वर याच्या नामासाठी, इस्रायलाच्या पवित्र प्रभूसाठी तार्शिशी गलबते तुझ्या पुत्रास त्याच्या सोन्या रुपयासहित दुरून घेऊन प्रथम येत आहेत. कारण परमेश्वराने तुला वैभवयुक्त केले आहे. नवीन करारामधून मत्तई शुभवर्तमान याचा 2रा अध्याय 1-12 ही वचन. मत्तई 2:1-12. ज्ञानी लोक येशू बाळाच्या दर्शनास येतात. हेरोद राजाच्या काळात यहुदियातील बेथलेमात येशूच्या जन्मानंतर पहा, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की यहुदाचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन कराव्यास आलो आहोत. हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम घाबरून गेले आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यांना जमून विचारले की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हायचा आहे. ते त्याला म्हणाले, यहुदियातील बेथलेमात. कारण संदेश त्याच्याद्वारे असे लिहिले आहे की, हे यहुद्याच्या प्रांता बेथलेमा, तू यहुद्याच्या सर्व सरदारामध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही. कारण माझ्या इस्रायल लोकाचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल. तेव्हा हेरोदाने मागी लोकांना गुप्तपणे बोलवून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली आणि त्यांना बेथलेमास पाठविताना म्हटले, तुम्ही जाऊन त्या बाळकाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन. राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले आणि पहा, जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता तो येथे जो बाळक होता त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बाळक आपली आई मरिया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाणे त्याला अर्पिली. मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले. जो रे
बाळा अयंगारी तुझला तव जन्माने धन्य विधाने तव जन्माने धन्य विधाने बाळा वैजला
दुसरा संदेश आहे. मागच्या रविवारच्या अगोदर आपण पहिला संदेश पाहिला की नेमकं आम्ही नाताळ सण का साजरा करतो, देवाची प्रीती काय आहे, त्याविषयी आम्ही पहिला संदेश पाहिला. आणि आजचा दुसरा संदेश आहे नाताळाचा ह्या वर्षातला 2024चा, की ज्याकडे आम्ही लक्ष लावत आहोत. येशूच्या भेटीसाठी जे मागी लोक आले त्यांच्याकडे पाहत आहोत. आजच्या संदेशाचं शीर्षक आहे विश्वास, कृती आणि उपासना. विश्वास, कृती आणि उपासना, ह्या 3 गोष्टीचं एकत्रीकरण आम्हाला ह्या शास्त्रपाठामध्ये वाचायला भेटतं. अनेक वेळेस कळत न कळत ह्या मागी लोकांविषयी बऱ्याच संकल्पना नाताळाच्या काळामध्ये येऊ लागतात. ज्यावेळेस आम्ही मागी लोकांकडे पाहतो आम्ही सहज म्हणतो की बाबा हे 3 मागे असावेत. बायबलमध्ये कुठेही लिहिलं नाहीत की त्यांची संख्या किती होती. 3 मागेची संकल्पना मिडिवल काळामध्ये म्हणजे साधारणतः 4-5व्या शताब्दीपासून ती सुरू झाली की बाबा की 3 मागे असावेत कारण की 3 गिफ्ट्स आहेत. त्याच्या अगोदर आद्य ख्रिस्ती मंडळी हे सांगताना सांगायची जे मागी लोक भेटायला ते 12 जण होते. हे 12 जण भेटायला आलेत ते होते. जसं जसं गोष्टी बदलत गेल्या तसे गेलेत. त्याच्यानंतर सुरुवातीला त्यांना ज्ञानी लोक म्हणून संबोधण्यात आलं. नंतर इंग्रजी काही गीतांमध्ये त्यांना 3 किंग्स म्हणून संबोधण्यात आलं. बायबल कुठेही सांगत नाही की ते राजे होते. परंतु त्यांच्याविषयी एक शब्द जो वापरला गेला मागी, हा जो शब्द आहे त्यावेळेसचे जे लोक ज्ञानी लोक राजाला सल्ला मसलत करत होते त्या लोकांना ग्रीक भाषेमध्ये मागी म्हणून संबोधण्यात आलेलं आहे. त्यामुळे ही जी मंडळी आहे, ही मंडळी जी आहे ही सगळीची सगळी ज्ञानी मंडळी आहे. आता ह्यांच्या येण्याविषयी बरेच प्रश्न आहेत. कोण म्हणतं हे कुठून आले, काय झालं, कसं झालं, कुठे झालं. त्यांच्या त्या प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी आम्हाला पवित्र शास्त्र फार स्पष्टपणे जुन्या करारामध्ये वारंवार मार्गदर्शनापर भविष्य कथनात गोष्टी सांगतं. त्याचप्रमाणे येशूचा जन्म झाल्यानंतर मागी लोक भेटायला येणार आहेत, तारा दिसणार आहे, याविषयी देखील आम्हाला जुन्या करारामध्ये भविष्य कथन केलेलं वाचायला भेटतं. आणि गणनाच्या पुस्तकाच्या 24व्या अध्यायामध्ये ज्या ठिकाणी बलाम बोलत आहे, आशीर्वाद देत आहे, त्या ठिकाणी म्हणतो की तुझ्यातून एक तारा उदय असेल, की जो येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर तारा असेल त्याविषयी तो बलाम त्या ठिकाणी सांगत आहे. इतकंच नव्हे तर यशायाचा ग्रंथ 60वा अध्याय जो आम्ही आता वाचलेला आहे, मगाची सांगितलेला ताऱ्याविषयीचा जो रेफरन्स आहे तो आहे गणना 24:17. आणि त्यानंतर जो शास्त्रपाठातला यशाया 7:1-9 या ठिकाणी आम्हाला वाचायला भेटतं की जे लोक येणार आहेत ते कुठून येणार आहेत, ते काय घेऊन येणार आहेत, ते काय वस्तू घेऊन येणार आहेत, याविषयीचा वृत्तांत आम्हाला पाहायला भेटतो. म्हणून ज्यावेळेस आम्ही येशूच्या जन्मामध्ये येतो आम्हाला वारंवार हे वाटतं, मेंढपाळांविषयी सांगितलं, इम्मानुएलाविषयी सांगितलं, येशूच्या असणाऱ्या जन्माच्या जागेविषयी सांगितलं, पुन्हा मिस्रातून बोलवणार त्याविषयी सांगितलं, एक ना अनेक गोष्टी आम्हाला मग मागी लोकांविषयी काय नाही, मागी लोकांविषयी देखील देवाने जुन्या करारामध्ये भविष्य कथनाच्या द्वारे संदेशाच्या द्वारे हे विदित केलं होतं की घडणार आहे, ते कुठून येणार आहे. म्हणून यशायाच्या ग्रंथात आम्ही वाचतो की शबा या ठिकाणचं सोनं आणि ऊद घेऊन ते येणार आहेत. आणि ज्यावेळेस आम्ही या गोष्टी पाहतो, शबा म्हणजे सध्याचा आफ्रिका खंड, आणि आम्ही ज्यावेळेस पाहतो कारण शबाची राणी तिथून आली, आफ्रिका खंडातून, माहिती ना शबाची राणी ती तिथून आलेली आहे. म्हणून आम्ही ज्यावेळेस पाहतो, परंतु यांच्याविषयी कालपरत्वे हे 3 मागी होते. ह्या 3 मागींचे नावं लोक घेऊ लागले. काही लोकांचं म्हणणं होतं की हे सगळेचे सगळे जे आलेत हे पर्शियातून आले असावे, कारण पर्शिया म्हणजे सध्याचं इराण. त्या काळामध्ये ज्यावेळेस दानिएल आणि त्याचे लोक किंवा त्यांचा समुदाय ज्या वेळेस पारतंत्र्यामध्ये गेला किंवा देशांतर झालं, देशांतर झाल्यानंतर दानिएलाच्या पुस्तकामध्ये दानिएल लिहित असताना लिहितो की एक मसीहा येणार आहे जो आभाळावर बसून मनुष्याचा पुत्र येणार आहे, त्याविषयी तो लिहितो. आणि ज्यावेळेस तो लिहितो, तो लिहित असताना अत्यंत स्पष्टपणे सांगत असताना त्या ठिकाणी सांगतो मसीहा येणार आहे. आणि ह्या पर्शियातले लोक हे अनेक वर्ष हा मसीहा कसा असेल याविषयी वाट पाहत होते. काहींचं म्हणणं आहे की हे फक्त एका ठिकाणून आले नाही, वेगवेगळ्या ठिकाणून आले, की जे गिफ्ट्स त्यांनी आणलेत हे गिफ्ट्स त्या काळामध्ये जिथून आले त्याविषयी ते सांगतात. की मग काहींचं म्हणणं आहे की पहिला जो मागी आहे किंवा पहिला जो गट मागी लोकांचा आहे की जो आला ते पर्शियामधून असा म्हणजे सध्याच्या इराणमधून, कारण त्यांनी त्यावेळेस येशू ख्रिस्ताला सोनं दिलं.
त्याच्यानंतर काही लोकांचं म्हणणं आहे की ज्यांनी ऊत दिलं हा जो गट आहे, हा जो आलेला आहे, हा भारतातून आला, त्यावेळेसच्या भारतातून, आत्ताच्या नाही, त्यावेळेसच्या भारतामधून आला. कारण त्यावेळेसच्या भारताची असणारी परिसीमा मोठी होती, मोठा प्रांत त्याच्यामध्ये होता आणि तिथून आलेला असावं, कारण की ते ऊत घेऊन आले. ऊत जे आहे हे मसाल्याचा पदार्थ आहे आणि त्यावेळेस भारत देशातले मसाले सर्वोत्तम होते. म्हणून काहींचं म्हणणं आहे की एक भारत देशातला असावा की जो मिडल एज असावा, आणि काही जणांचं म्हणणं आहे जो तिसरा आहे तो अरेबियामधून असावा, कारण की गंधरस तो घेऊन आला आणि गंधरस जे आहे ते एका झाडापासून उत्पन्न होतं. झाडाचा मुळात तो डिंक आहे, परंतु तो प्राप्त करण्यासाठी जो प्रोसेस आहे त्या प्रोसेसमधून गेल्याशिवाय झाड गंधरस देत नाही. आणि म्हणून हे जे सांगत आहेत ते वेगळ्या ठिकाणी सांगत आहेत की वेगळ्या ठिकाणून आले. जरी आम्ही या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं, परंतु एक सर्व महत्वपूर्ण गोष्ट आहे, यांनी आणलेली जी अर्पण आहेत या अर्पणामध्ये सोन्यापेक्षा ऊद आणि गंधरस हे त्यावेळेस जास्त महागाचं आणि लक्झरी आयटम होते. आणि हे सगळं ते आपापल्या देशातून ते घेऊन आले. ते कुठून आले, काय आले याविषयी बायबल जास्त स्पष्टीकरण करत नाही, परंतु ते केवळ एवढं त्यांच्याविषयी आम्हाला मत्तई शुभ वर्तमानात लिहिलेलं आहे की पूर्व दिशेकडून हे मागी लोक येशूच्या दर्शनाला आले. ज्यावेळेस ते येशूच्या दर्शनाला आले त्यावेळेस आजच्या संदेशामध्ये आम्ही पाहत असताना जे पाहत आहोत, 3 प्रकारचे लोक या शास्त्रपाठात आहेत. एक आहे हेरोद राजा आहे, दुसरा आहे शास्त्री आणि याजक गण आहेत, आणि तिसरा आहे की वाईज मॅन म्हणजे मागे आहेत, ज्ञानी लोक आहेत, यांच्याकडे पाहणार आहोत. आम्ही जर पाहिलं तर दुसऱ्या अध्यायाची सुरुवात होते हेरोद राजाच्या काळात यहुद्यातील बेतलेमात. हेरोद राजाकडे पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी जो हेरोद राजा सांगितलेला आहे, हा जो हेरोद राजा आहे हा हेरोद राजा थोर हेरोद आहे. आम्हाला नंतर पवित्र शास्त्रामध्ये आणखीन हेरोद दिसतात, परंतु ह्या 3 हेरोदांचा हा पिता आहे, हा थोर हेरोद आहे. ह्या थोर हेरोदाकडे ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस ह्या थोर हेरोदाचं यहुदा प्रांतामध्ये त्याची राजवट आहे, त्या ठिकाणी त्याचा राज्यकारभार आहे. म्हणून आम्ही आल्यानंतर मत्तई शुभ वर्तमानामध्ये पुढेच गेल्यानंतर आम्हाला पाहायला भेटतं की आर्खेलाव त्याचा बाप याच्या जागी राज्य करत होता, म्हणून त्या ठिकाणी योसेफ पुन्हा बेतलेमात गेला नाही. आम्ही ज्या वेळेस योसेफाकडे पाहतो त्यावेळेस मत्तई शुभ वर्तमानातल्या बऱ्याचशा गोष्टी योसेफासंगती निगडीत आहेत. परमेश्वराने योसेफाला किती वेळेस स्वप्नामध्ये दर्शन दिलं? 3दा. किती जणांचं म्हणणं आहे 3 वेळेस देवाचे लोक हो? 3दा. किती जणांचं म्हणणं आहे 3 पेक्षा कमी? किती जणांचं म्हणणं योसेफाला दर्शनच दिलं नाही स्वप्नात? माझ्या बायबलमध्ये 4 वेळेस लिहिलेलं आहे. सांगतो आम्ही सरसकट वाचतो म्हणून आमच्या लक्षात येत नाही. पहिलं दर्शन झालं, योसेफ मनात विचार करत होता की मरिया गर्भवती झालेल्या सोडण्याचा विचार असताना स्वप्नामध्ये गब्रिएल दूताने येऊन त्याला दर्शन दिलं, पहिलं दर्शन. ओके. त्याच्यानंतर मग जवळजवळ 2 वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा मागी लोक भेटून गेल्यानंतर पुन्हा स्वप्नात देवाने दर्शन देऊन सांगितलं, उठ बाळक त्याची आई त्यांना घे आणि मिसर देशात जा. दुसरं दर्शन. तिसरं कोणतं? परत हेरोद माझा मरण पावलेला बाळकाचा घात करण्यामुळे म्हणून तो परत ये. आणि चौथं तिथंच आहे. योसेफ ज्यावेळेस मिस्रातून निघाल्यानंतर योसेफाचा रोग होता की त्याने घेऊन बेतलेम गावामध्ये जावं, परंतु त्या ठिकाणी त्याला समजतं आर्खेलाव आपला बाप याच्या जागी राज्यकारभार करत आहे, म्हणून त्या ठिकाणी जायला तो तयार नव्हता. म्हणून त्याला स्वप्नात मार्गदर्शन मिळाल्यामुळं तो गालिलातील नासरत गावी गेला. 4थं भास वचन सांगू आहे ना? येस. ओके. 4 वेळेस एकत्र असल्यामुळे घोटाळा झाला. करंजी संगती डोडट पण आले संगती. ओके. म्हणून त्याला फराळ म्हटलंय. ओके. बर. ज्या 4 वेळेस झालं, परंतु हा जो हेरोद राजा आहे, ह्या हेरोद राजाकडे पाहिल्यानंतर ह्याची असणारी विचारसरणी भयंकर आहे. आम्ही नाताळाकडे जात आहोत प्रिय बंधू भगिनींनो. नाताळाकडे जात असताना यावेळेस नाताळाच्या ख्रिसमसचा जो संदेश होतो लूक शुभ वर्तमान 2ऱ्या अध्यायावरती आपण पाहणार आहोत. परंतु त्या लूक शुभ वर्तमानाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये एक शब्द येतो, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. इंग्रजी शब्द दिले, देअर वॉज नो रूम.
अनेक वेळेस ज्या वेळेस आम्ही पाहतो हेरोदाची वृत्ती जर असेल तर हेरोदाच्या वृत्तीनुसार आमच्या नाताळाच्या सणाचा साजरा करत असताना आम्ही देवाला प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनामध्ये कुठेही स्थान देऊ शकत नाही. हा जो हेरोद आहे, हा हेरोद या ठिकाणी जो आहे, ह्या हेरोदाची जर मनोवृत्ती ह्या शास्त्रपाठात पाहिली तर हेरोदाकडे आल्यानंतर त्यांनी ज्या वेळेस येऊन सांगितलं त्यावेळेस येऊन सांगितलं की यहुद्यांचा राजा जन्मास आलाय तो कोठे आहे. आणि हे ऐकल्यानंतर हेरोद घाबरला, कारण की त्याच्या हे लक्षात आलं की ज्या लोकांवरती मी राज्यकारभार करत आहे, मी यहुद्या प्रांतामध्ये आहे. यहुद्या प्रांत जो आहे तो दाविदाच्या कुळासाठी निरंतर राजा राहावा म्हणून दिलेला आहे. परंतु कालपरत्व स्थित्यंतर घडत गेली आणि आता दाविदाच्या कुळातला राजा नाहीये आणि म्हणून आता कुणीतरी यहुदी लोकातून राजा उभा राहणार आहे याविषयी समजलं त्याला. आणि हा हेरोद हुशार आहे. ह्या हेरोदाला हे माहित आहे जर मशिया जन्माला येणार आहे, ख्रिस्त जन्माला येणार आहे, यहुद्यांचा राजा जन्माला येणार आहे, मग याच्याविषयी मशियाच्या जन्माविषयी जुन्या करारात किंवा यहुदी लोकांच्या धर्मग्रंथामध्ये लिहिल्याशिवाय हे प्रत्ययास येणार नाही. आणि म्हणून ह्या हेरोदाने घाबरलेल्या परिस्थितीत आश्चर्याची गोष्ट तर काय लिहिली, हेरोद आणि यरुशलेम घाबरलं. येशूच्या जन्माने, देवाच्या वचनाने, देवाच्या कृपेने, देवाच्या कामाने, देवाच्या दृष्टांताने सैतानाच्या सत्ता घाबरतात. आश्चर्य आहे. यरुशलेम कशाला घाबरायला पाहिजे? यहुदी लोक राहतात ना? नाही. यरुशलेमेमध्ये जे रोमी लोक राहत आहेत ना ते घाबरलेत. वास्तविक पाहता यरुशलेमेमध्ये काही गट आहेत की जे मशियाची वाट पाहत आहेत. त्यांच्या अभ्यासानुसार त्यांना हे समजते की मसिया आत्ताच येणार आहे आणि म्हणून शिमोन, ज्याचं स्तोत्र आपण आत्ता वाचला आळीपाळीचं, तो शिमोन आणि हन्ना संदेशी हे दोघं पण इस्रायलाच्या मुक्ततेची म्हणजे मशियाची वाट पाहणाऱ्या गटातले हे लोक आहेत. ते वाट पाहत आहेत आणि म्हणून हेरोद आणि हेरोदाचे सगळे लोक जे रोमी किंवा रोमी सरकार संगती विश्वास आहेत हे सगळे घाबरले. हा जो हेरोद आहे ह्याला जुना करार माहित आहे. हा मात्र ह्या सगळ्याकडे पाहिल्यानंतर ह्या हेरोदाला भीती वाटली. मुळात हा हेरोद भित्र आहे, कारण की आता आपला राज्यपाठ जाईल. त्याला भीती वाटते, माझ्यानंतर माझ्या मुलांचं काय. इस्रायल लोकांनी पण हाच विचार केला होता, आम्ही जर मेलो, आम्ही जर वचनदत्त भूमीत गेलो तर आमची सगळी मुलं मरून जातील. आणि देव म्हणतो मुलांसाठी विचार करता का तुम्हाला मारतो. 6 लाख कुटुंब पती पत्नी देवाने त्या असणाऱ्या सिनाय पर्वताच्या रानात मारले. नवीन पिढी त्याने वचनदत्त भूमीत आणली. आणि हा हेरोद म्हणतो पुढं काय होणार, माझा राज्यपाठ संपेल, माझ्या गोष्टी संपेल. हा भित्र आहे, हा भिनारा आहे. देवाने काम करायचं ठरवलं आणि ह्याला समजतं की जर मशिया जन्माला येणार आहे याविषयी भविष्यकातून जुन्या करत असेल आणि म्हणून त्याने पाचारण केलं. त्या ठिकाणी म्हणलेलं आहे मग त्याने मुख्य याजक व शास्त्री यांना बोलावले. त्या काळात देखील शास्त्री, सदुकी, परुषी, यरोदिया हे लोक आहे आणि याजक लोक आहेत. परंतु त्याने बोलत असताना स्पेसिफिक मत लिहितो की त्याने मुख्य याजक व शास्त्री यांना बोलावले. कारण की शास्त्री, परुषी, सदुकी ह्यांच्यात फरक आहे. शास्त्री जे आहेत ना ते देवाचं वचन लिहिणारे आणि देवाच्या वचनाचा खोलपर्यंत अभ्यास करणारे लोक आहेत. शास्त्री लोक हे आहेत की ज्यांना जुन्या कराराचा अभ्यास करण्यासाठी आवडत होता. जुन्या कराराची गोष्टी कधी घडतील याविषयी ते सतत अभ्यास करत होते. आणि हा हेरोद हुशार माणूस आहे. त्याच वेळेस तो म्हणतो मला जर जाणून घ्यायचंय की मसिया कुठं जन्मणार आहे, ज्याच्याविषयी बायबलमध्ये किंवा यहुदी लोकांच्या बायबलमध्ये सांगितलेलं आहे, आमच्या नियमानुसार जुन्या करारात सांगितलेलं आहे, तर त्यासाठी मला हेच लोक लागतील. आणि म्हणून त्याने त्यांना पाचारण केलं आणि त्यांनी त्याला पाहिजे ते उत्तर दिलं. कारण ते म्हणाले, मिखा संदेशाद्वारे असं लिहिलं, मिखा 5:2 मध्ये असं लिहिलेलं आहे, हे यहुद्याच्या प्रांता बेतलेमा, हजारामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यातून एक निघेल, तो इस्रायलाचा शास्ता किंवा सरदार होईल, तो इस्रायलाचा शास्ता होईल, याविषयी लिहिलेलं आहे. आणि म्हणून मशियाचा जन्म बेतलेमेत होणार आहे. आता हा हेरोद घाबरलेला आहे. हा ज्ञानी माणूस आहे, परंतु हा कपटी आहे. कारण की त्यांनी पुढचं काम केलं, त्यांनी मागे लोकांना बोलावलं आणि मागे लोकांना बोलून विचारलं की तुम्ही तारा कधी पाहिला पहिल्या वेळेस. आणि मागे लोकांनी सांगितलं अमुक अमुक वेळेस आम्हाला अंतराळामध्ये तारा दिसला आणि आम्हाला पक्की खात्री आहे हा जो तारा आहे त्या यहुद्याचा राजा म्हणजे त्या मशियाचा तारा आहे, ज्याविषयी जुन्या करारात सांगितलेला आहे. आणि म्हणून काय अभ्यास करणाऱ्यांचं म्हणणं आहे, जे मागे लोक आले होते ना ते यहुदी इतर नव्हते तर यहुदी होते.
कारण की त्यांनाच मशिया येणार हे माहित होतं आणि म्हणून हे पर्शियातून जिथून आलेत त्या ठिकाणी ऑलरेडी यहुदी लोकांचं वास्तव्य होतं. बाबेलचं देशांतर झालं त्यावेळेस त्या ठिकाणी जाऊन राहू लागले. सगळेची सगळे यहुदी पुन्हा इस्रायलामध्ये आले नाही 70 वर्षानंतर. त्या ठिकाणी त्यांचे व्यवसाय चालू होते. उदाहरणार्थ आम्ही ज्यावेळेस आज पाहतो पुण्याला गेल्यानंतर एक हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलचं नाव आहे ससून हॉस्पिटल. याचं पूर्ण नाव त्या माणसाचं आहे डेव्हिड ससून. ह्या डेव्हिड ससूनने ते हॉस्पिटल बांधलं ससून हॉस्पिटल. त्याच्यानंतर त्या सेंट मॅथ्यूज चर्चच्या अपोजिट एक लाल देऊळ आहे, ते आहे यहुदी लोकांचं सिनेगॉग. त्या सिनेगॉगला पण डेव्हिड ससून नाव आहे. हा जो डेव्हिड ससून आहे हा यहुदी माणूस आहे, परंतु हा जो यहुदी माणूस आहे हा बगदादी ज्यू आहे. हा इस्रायली ज्यू नाही, हा बगदादी ज्यू आहे. बगदाद म्हणजे इराकच्या ठिकाणचा ज्यू आहे. त्या ठिकाणी ज्यावेळेस हे लोक राहायला गेले दाणेला सांगतील सगळेचे सगळे परत आहे, कारण त्या ठिकाणी त्यांचे व्यवसाय त्यांच्या गोष्टी चालू होत्या आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना बरं वाटलं आणि म्हणून हे जे आले त्यावेळेस येत असताना हे सगळे जे आहेत हे त्यांनी विचारलं की बा कधी पाहिलं. त्यांनी सांगितलं अमुक अमुक वेळेस आम्ही तारा पाहिला आणि हा तारा आम्हाला सांगतो की तो मसियाचा तारा आहे आणि म्हणून आम्ही दर्शनासाठी आलो. आणि म्हणून ज्या वेळेस त्या हेरोदाने ऐकलं, हेरोदाने ठरवलं की वेळ विचारून घ्यायची आणि ह्या बाळाला मारून टाकायचं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हेरोद हा कपटी अंतकरणाचा माणूस आहे. हेरोदाला हे समजतं की जुन्या करारामध्ये हे लिहिलेलं आहे मशिया जन्माला येणार आहे. देवाची योजना, देवाची उदात्त योजना, देवाचा दृष्टांत, देवाचं कार्य, देवाचा सन्मान, देवाने पृथ्वीसाठी मांडलेली भविष्यकालीन योजना, प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याने लोकांमध्ये येणारा आनंद आणि शांती, या सगळ्याची माहिती असताना देखील केवळ त्याचा राज्यपाठ टिकावा म्हणून हा हेरोद योजना करतो आणि तो म्हणतो की मी त्या जन्मलेल्या बाळाला मारून टाकील. आम्ही आमचा नाताळ सण साजरा करत असताना कशाने मारतो? मगाशी मी मध्यस्थच्या प्रार्थनेच्या वेळेस म्हणलं 2 गोष्टी आहेत, जीवन आणि जेवण. जीवनाविषयी आम्ही जास्त इंटरेस्टेड पाहिलं. नाताळ माझा कशाने भरला आहे? का देव आमच्याकडे पाहिल्यानंतर पुन्हा असं म्हणेल अरे पुन्हा एक हेरोद आहे. नाताळात आम्हाला हेरोद व्हायचंय का? देवाच्या योजना, देवाचा दृष्टांत, देवाचं ज्ञान, देवाचा सन्मान, देवाचं पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेल्या गोष्टी ह्या सगळ्या एका बाजूला ठेवायच्या आणि ज्याला बायबल पुरस्कृत करत नाही, ज्याला बायबल हो म्हणत नाही, ज्यामध्ये बायबल विषय आम्हाला स्वतःला माहित नाही आणि म्हणून आम्ही जर करत असू कल्चरली किंवा सांस्कृतिक दृष्टिकोनातून रूढी परंपरातून जर करत असू तर तो नाता होणार नाही. आणि मग आम्ही कळत न कळत जो मशिया जन्माला आलाय तो लोकांना सांगण्यापेक्षा, कारण मशिया जन्माला यासाठीच आला की लोकांना शांती प्राप्त व्हावी, लोकांना आनंद प्राप्त व्हावा, लोकांना देवाचा प्रकाश मिळावा. आणि म्हणून आम्ही जर तो इतरांपर्यंत घेऊन जात नाही तर आम्ही कळत न कळत त्याला टुपलीत बंद करून ठेवलाय. म्हणून मगाशी म्हणाला अनिल सर मगाशी नव्हते ते नेहमी म्हणायचे माझ्याकडून पहिली कॅरल सुरू करा, कारण माझ्याकडे ना खूप तिथं ख्रिस्ती इतर लोक राहतात. 2-4 वर्ष झालं अनिल सर आम्ही तुमच्याकडे फार उशिरा येतो, तुम्हाला झोपेतून उठवावं लागतंय. जी यादी तुमच्याकडे आली ना तिच्यामध्ये त्या दिवशी थोडं अल्टर करून येईल. त्या दिवशीच मी कोणाला तरी म्हटलो कुठंतरी एक पिंपळीचं एक आहे ना अल्लाट म्हणून त्यांच्याकडं, आणि मग त्याच्यानंतर ते हे क्रॉस आहेत ना, ही 2 कुटुंब आहेत. रात्री 2 वाजता त्यांच्याकडे खाली गेलोय, त्यांच्याकडे सगळे झोपलेत. अहो आमचे लोक आमचे आहेत, त्यामुळे आपल्या घरी ख्रिसमस कॅरल नाही आले ना, ख्रिस्ती लोक जिथं राहतात तिथं तरी चालेल, परंतु ज्यांना ख्रिस्त गाण्यातून समजायला पाहिजे ना तिथं कॅरल गेली पाहिजे. त्यामुळे थोडंसं अल्टर करा की बाबा की तिथून सुरू करूयात, तिथून सुरू करून येऊयात. दुसऱ्यांना ख्रिस्त समजायला पाहिजे, ख्रिस्ताचा प्रकाश पोहोचायला पाहिजे. गीतांच्या दरज असताना समजेल ना आला जगात आला हा दुनिया बनाने वाला, त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल कोणीतरी दुनिया बनवलेली आहे. ते विचारतील आपले लोक ज्या ठिकाणी त्यांना बाबा हा दुनिया बनानेवाला कोणाविषयी, यांनी तर नाव घेतलं नाही, आपल्या लोकांना सांगता येईल की नेमकं एक्झॅक्टली काय. आम्ही हेरोदासारखं आमच्या वैयक्तिक गोष्टीसाठी गोष्टी करू नयेत. म्हणून मगाशी मी जे पुस्तक आज पहाटे वाचतो, पुस्तकाचं नाव आहे रिवायवल, त्याच्यामध्ये 2-3 वाक्य आहेत. एक पंडित रामबाईचं वाक्य आहे
ती म्हणती मला असं वाटलं की मी ह्या गोष्टी करून, आणि देवाचा आत्मा म्हणला देवाच्या आत्म्याला मोकळीक दे आणि ह्या गोष्टी होऊ देत, आणि ते मी करू लागलो. त्याच्यानंतर पुणे या ठिकाणी सध्या बायबल सेंटर आहे, त्या ठिकाणी सुंदरबाई पवार यांचं असणारं स्त्रियांच्या बायबल वुमनसाठी एक ट्रेनिंग सेंटर होतं. त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये ज्या स्त्रिया होत्या, ज्या मुली होत्या, त्यांच्यावर पण पवित्र आत्मा उतरला. त्यावेळेस ते म्हणाले मला असं वाटलं असं व्हावं तसं व्हावं, देवाच्या आत्म्याने सांगितले होऊ देत. अनेक वेळेस आमचे विचार, आमच्या गोष्टी, आमच्या प्लॅनिंग देवाच्या आत्म्याच्या सेवेला अडखळण होतात, आणि म्हणून आम्ही थोडंसं देवाचा आत्मा ज्यावेळेस सांगतो ना हे कर, त्यावेळेस ते आम्ही करायला तयार व्हायला हवा. हा हेरोद देवाची योजना भ्रष्ट करायला निघाला, देवाचा पुत्र याला मारायला निघाला. अनेक वेळेस आमच्या गोष्टी देवाने जो उदात्त हेतू ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना मंडळीला दिलाय त्याकडे पाहिल्यानंतर कठीण होतं, ते घडत नाही. सध्या जागतिक ख्रिस्ती मंडळी जी आहे ना ती सार्दिस मंडळी सारखी आणि लाउदिकिया मंडळी सारखी होत आहे. कठीण अवस्थेतून आम्ही चाललोय. हेरोदासारखी नाताळात आमची वृत्ती नसावी. हेरोद स्वकेंद्रित आहे. माझं मला, माझी पिढी, माझे मुलं आणि माझा राज्यकारभार, ह्याच्या पलीकडे गेलं पाहिजे. देव आमच्याकडून काय करू इच्छितो. दुसरा गट आहे शास्त्री आणि याजक. ह्यांच्याकडे आल्यानंतर हे जे दुसरा गट आहे ना, याजक, मुख्य याजक एकच असायचा, परंतु शास्त्री लोकांचा एक समुदाय होता. शास्त्री लोकांविषयी मगाशी बोलताना म्हणालो की हे शास्त्री लोक जे देवाचं वचन लिहिणं, त्याची कॉमेंट्री लिहिणं, त्याच्यावरती विचार करणं, अभ्यास करणं, इतका काळ झालाय हे बायबलचं वचन हे सांगतं, मग हे वचन आता ह्या ठिकाणी फिट बसतं का, हे वचन ह्या ठिकाणी घडतं का, हे वचन ह्या ठिकाणी काम करू शकतं का, ह्या वचनाचा प्रत्यय आत्ता येणार आहे का. म्हणून आम्ही ज्यावेळेस दानिएलाच्या पुस्तकात येतो त्यावेळेस आम्हाला पाहायला भेटतं दानिएलाने ज्यावेळेस यिर्मयाचा ग्रंथ वाचला त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की परमेश्वराने यिर्मयाच्या द्वारे सांगितलं होतं, हे यिर्मया, ह्या लोकांसाठी मी 70 सप्तकांचा काळ नेमून दिलेला आहे. 70 सप्तक हे पारतंत्र्यामध्ये राहतील. आणि दानिएल विचार करू लागला, याचा अर्थ आता आमचा सुटण्याचा काळ आला, आणि देवाने त्याला असणारं त्याचं असणारं उदात्त प्रगटीकरण दिलं की त्या उदात्त प्रगटीकरणामध्ये मंडळी आणि त्यानंतर महासंकटाच्या काळाचा दृष्टिकोन आम्हाला समोर येतो. ते आहेत शास्त्री की जे अभ्यास करणारे, आणि म्हणून त्यांना बोलावलं. प्रिय बंधू भगिनींनो, नाताळाच्या काळामध्ये आम्हाला किती बायबल माहित आहे याची काय आम्हाला गरज नाही. ते माहिती असणं गरजेचं आहे. बायबल मी किती पाळतो हे फार महत्वाचं आहे. माझ्या अंगावर मी 20,000चा सूड घालतो आणि मग माझा भाऊ मला येऊन भेटतो आणि तो म्हणतो, पास्टर माझ्या मुलांना घ्यायला काय नाही माझ्याकडे. मी म्हणतो शांतीने जा, सुखाने राहा, देव तुझी गरज भागो, देव तुझा सहाय्य करता हो, देव तुझा मार्गदर्शक तो, आपला परमेश्वर हा पुरवठा करणारा देव आहे. आणि हे सगळं सांगतो आणि वरून डोक्यावर हात ठेवून त्याच्या प्रार्थना करतो, जा बाबा. अरे देव म्हणतो तुझी प्रार्थना पोकळ आहे, तुझा खिसा गच्च भरलाय पैशाने की जो पैसे इतके आहेत की तुझे संपूर्ण मागा उरत आहेत. आणि हा तुझा भाव येतोय, तू माझ्यावर कशावरून प्रीती करतोस, तुझा नाता जो तू साजरा करत आहेस ना हा देखावा आहे. कारण की योवाच्या पत्रात, याकोबाच्या पत्रात म्हणले जो दिसणारा भाऊ त्याच्यावरती जर तू प्रीती करू शकत नाही तर ज्या न दिसणाऱ्या देवावर तू कशी प्रीती करशील. विचार करावा, आमच्या अवतीभोवती कोण आहे का. मग तोच नाताळाचा कोड घालून पुन्हा आम्ही नवीन वर्षाला आलो तरी देव म्हणेल भले विश्वास उदासा, कारण कोणाला तर तू प्रीती दिली. नाताळ प्रीतीचा सण आहे ना, आहे की नाही. नाताळ द्यायचा सण आहे, नाताळ प्रीतीचा सण आहे. आणि मग प्रीती म्हणतो आपण. नाताळ, देवाने जगावर एवढी प्रीती केली, येशूने मानवावर प्रीती केली आणि प्राण दिला. नाताळ प्रीतीचा सण आहे. इंग्रजीमध्ये ग्रीत आहे, ख्रिसमस इज अ टाइम टू लव्ह. नाताळ प्रीती करण्याचा सण आहे. आणि मग आम्ही आमच्या घरामध्ये आल्यानंतर मुलासंगती बोलत नाही, तोंड फिरवतो. कारण मुलांनी मला ह्या वेळेस 1000 रुपयाची साडी घेतली, मुलांनी मला सुटाचं कापडच घेतलं नाही. कसली प्रीती. आमची प्रीती आम्ही मटेरियलाइज केली. मी माझ्या सुनेसंगती बोलणारच नाही, मी माझ्या सासू संगती बोलणारच नाही. दिसलं तरी समोर आलं तरी इकडून निघून जायचं, तिकडून निघून जायचं. कसली प्रीती. आणि नाताळ साजरा करायला निघालो आम्ही.
मला किती बायबल आहे हे देव नाही विचारणार, मी ते किती पाळतो हे देव विचारेल. माझा सक्का भाऊ त्याच्या घरामध्ये काही बनत नाही आणि माझ्या घरामध्ये मी माझे 4 इतर मित्र बोलवतो, कारण त्यांनी मला त्यांच्या सणाच्या वेळेस घरी डबे पाठवले होते. पण माझ्या भावाच्या घरात काय बनत नाही आणि तरी मी म्हणतो त्याने त्याचं बघायला पाहिलं होतं. अरे देवाने जे तुझ्याकडे दिलं ना, म्हणून स्तोत्र 23 मध्ये म्हणे ना, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. विचार करावं, एखादं भांड आहे आणि हे भांड, समजा हे भांड आहे, ह्या भांड्यामध्ये असणारं द्रव्य कुठपर्यंत राहील? काटापर्यंत, त्याच्या ब्रिमपर्यंत. त्याच्यावरचं संपून जाईल, वाया जाईल, उपयोगात येणार नाही. आमच्या गरजेपुरतं जे आहे ना ते आमचं आहे. नाताळाच्या महिन्यात सेविंग नाही झाली तरी चालेल, परंतु कोणीतरी शोधावं. खूप जण असतात की ज्यांना काही नसतं. काही जण 24 तारखेला कपडे घेतात संध्याकाळी. मी बाहेरचं सांगत नाही, आपलं बारामतीतलं सांगतोय. बाहेर तर पुष्कळ लोक आहेत. 24 तारखेला बाजारात दिसतात. कस काय ब्रदर? काय ना पालक साहेब, आज थोडेसे पैसे काढले मग तिथून आले. ओके, मी सूट घालून चर्चला येतो. 15, 20, 25 हजारापर्यंत सूट जातो. आणि माझा भाऊ दुकानात मी ज्यावेळेस बघतो तो बघतो, तुमच्याकडं काय 50% डिस्काउंटचं आहे का? आणि तिथून तो घेतो. आणि दुसऱ्या दिवशी तो मला चर्चमध्ये भेटतो. हॅपी क्रिसमस, हॅपी क्रिसमस. कोरडी प्रीती. कसा क्रिसमस साजरा होईल? मी काल चक्कर मारली मागं त्या ह्याच्यात, काय म्हणतो आपण त्याला, ते काय म्हणतो त्याला आपण, गेस्ट रूमला चक्कर मारली. जिथं जुने कपडे आहेत तिथं भरगच्च आहे. जिथं जुने कपडे तर भरगच्च आहे. आम्हाला आमच्या घरातले कपडे नको म्हणून आम्ही पाठवतो का हो? तिथं 200 पण बॉक्स आले नाहीत. काल मी अजयला होतो, अजय म्हणला तर 175 का 76, बरोबर ना अजय? बॉक्स तर 200 नेलेत. किती? 225 बॉक्स गेलेत. वरचे 50 बॉक्स मिसिंग आहेत. काय करतोय आम्ही? आणि आम्ही 10 वेळेस सांगतो, ह्यातून आम्ही प्रीती पाठवतोय. आमची प्रीती कुठे आहे? बाळा, काय काळजी करू नकोस. तुला ह्या वेळेस 23 तारखेला जाऊन PNG मध्ये जायचंय, तुला सोनं करायचं. ते नाही केलं तरी चालेल, ते सोनं शेवटी वायाच जाणार आहे. जर आम्ही कुठलं तरी, समजा दशांशातले पैसे ठेवलेत, आम्ही देवाच्या अर्पणातले पैसे ठेवलेत, दुसऱ्यांना देण्याचे पैसे ठेवलेत आणि त्यातून करत असो, तर ते सोनं कधी आयुष्याला पुरणार नाही. ते शेवटी वायाच जाईल. आम्हाला बायबल खूप माहित आहे. आम्ही शास्त्रासारखं आणि याजकांसारखं होऊन जातात. मला बायबल माहित आहे. ही आमची संडे स्कूलची मुलं आहेत ना, त्यांना म्हणलं काय आहे तुझा भाग, तो लगेच म्हणतो मी मरिया आहे. बोल मरिया. की ते मागच्या वर्षाचं पाठांतर आज आहे मध्ये पाट 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 सगळं बोलून दाखवतात. हे कृपा पावलेले स्त्री, लगेच देवदूत पण बोलतो, योसेफ पण बोलतो, मेंढपाळ पण बोलतात, मागी लोक पण बोलतात. त्यांना बायबल माहित आहे. प्रिय बघा, आम्हाला बायबल माहित आहे, बायबलची स्टोरी माहित आहे, परंतु आमची वृत्ती शास्त्री आणि याजकासारखी नसावी की मला बायबल माहित आहे पण ते कृतीत नाही. देव मला किती बायबल आहे याविषयी क्रेडिट देणार नाही. मी किती कृती उतरतो त्याला क्रेडिट देईल. तिसरं मग आलो आता आपण मागी लोकांकडं. हे मागी लोक आहेत ना, हे मागी लोक जे आहेत त्यांच्याविषयी पण गोष्टी आहेत. सर्वात पहिली महत्वाची गोष्ट, त्यांनी ज्यावेळेस बेतलेहमात आले त्यावेळेस त्यांनी सांगत सांगलं की ते सरळ सरळ पूर्वेकडून मागे लोक यरुशलेमेसून विचारपूस लागे, यहुद्याचा राजा जन्मास आला तो कोठे आहे. त्यांनी पहिली पक्की खात्री केली, जो तारा दिसतोय ना तो यहुद्याच्या राजाचा आहे. आम्ही पक्की खात्री केली पाहिजे आम्ही नाताळ कोणाचा साजरा करत आहोत. मागच्या 15 दिवसापूर्वी सगळ्या चर्चेसची एकत्र मिटिंग झाली त्या ह्याच्यासाठी, 26 तारखेच्या टॅब्लोसाठी. आणि एक विषय पुढे आला आणि ते म्हणजे पालक साहेब सांता क्लॉज नको. म्हणजे चांगली गोष्ट आहे, कारण सांता क्लॉज बायबलमध्ये नाहीये. माहिती आहे ना हो सांता क्लॉज म्हणजे कोण? हो, आम्ही फार आनंदात करतो सांता क्लॉज. कोण सांता क्लॉज?
सांताक्लॉजचं मुळात नाव आहे सेंट निकोलस. ते असं ॲब्रिव्हिएशन होत होत ते सांताक्लॉज झाले. बायबलमध्ये कुठं नाही. आणि त्याची असणारी त्याने नाताळावरती वर्चस्व केलंय. आम्ही ते पर्शियातून आले असावे, कारण पर्शियामध्ये त्यावेळेस ॲस्ट्रॉनॉमी, काय शब्द मराठीत, खगोलशास्त्र जे आहे हे फार प्रख्यात होतं. ते सारखं बघायचे आणि म्हणून लोकांचं बहुतांश अभ्यास करायला म्हणणं हे सगळे पर्शियन असायचं त्यांचं म्हणणं आहे. कारण पर्शियामध्ये त्या काळामध्ये खगोलशास्त्रज्ञ आहे ना हे फार प्रगत शास्त्रज्ञ होतं आणि त्यांनी ते पाहिलं आणि ते म्हणाले की हा तारा वेगळा आहे, रोजचा नाहीये. आणि त्याने अभ्यास केला, त्यांनी पाहिलं, अरे काय दिसतंय, धर्मशास्त्र काय सांगतात का, कुठल्या धर्मशास्त्रात काय उल्लेख आहे का, ज्या काळात आम्ही आलेलो आहोत त्या काळापर्यंत आल्यानंतर हे काळ आम्हाला काय सांगतो, कुठं शिकवतो, कुठं घेऊन येत आहे, कशाविषयी माहिती आहे. आणि सर्व त्यांची खात्री पटली, नाही हा जो जन्मला आहे तो यहुद्याचा राजा आहे. आणि म्हणून त्यांनी यहुद्याचा राजा म्हटल्यानंतर आम्हाला यरुशलेमेकडे जायला पाहिजे. आणि हे ज्ञानी लोक आहेत आणि ह्यांना माहिती आहे की राजा जन्माला तो राजमहालामध्ये, म्हणून ते यरुशलेमेकडे आले. आणि ते आल्यानंतर ते म्हणले आम्ही त्याचा तारा पाहिला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही नाताळ साजरा करत असताना आमचा नाताळ जो आहे हा कल्चरल सेलिब्रेशन आहे, ट्रॅडिशनल सेलिब्रेशन आहे का आमचं स्पिरिच्युअल सेलिब्रेशन आहे, आम्ही बघायला पाहिजे. ह्यांनी त्याला स्पिरिच्युअल केलं. ह्यांची जर्नी जे स्पिरिच्युअल जर्नी हे निघाले पूर्वेकडून. आणि इतकंच नाही तर ज्यावेळेस तारा पाहिला त्यावेळेस त्यांनी देवाचं मार्गदर्शन, देवाचा जो न आलेला आवाज कानामध्ये गुंचला की हा तारा तोच आहे आणि त्या ठिकाणी निघाले. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही नाताळ सण साजरा करत असताना मला ख्रिस्त जन्मोत्सव शब्दापेक्षा नाताळ आवडतो शब्द, माहिती आहे का. ख्रिस्त जन्मोत्सव, ख्रिस्ताच्या जन्माचा उत्सव. नाताळ म्हणजे गवाण, नाताळ म्हणजे गवाण. आम्हाला जे देव सांगतो ते आम्ही ऐकतो का हो, का आमचंच चाललं रूढी आणि परंपरेनुसार. आमच्यात आणि इतरांत कधी कधी आम्ही सण साजरा ठेवण्यात काही फरक केला नाही. मला ही तरुण मंडळी त्यावेळेस लहान लहान नेहमी विचारायची. मी म्हणायचो क्रेपच्या पट्ट्याला, जुनं चर्चेनं क्रेपच्या पट्ट्या लावा, लाल आणि हिरव्या लावा. आणि त्याचे पास्टर रेड अँड ग्रीन का, आणि मी सांगायचो रेड अँड ग्रीन इज अ ख्रिसमस कलर. त्यावेळेस मुलांना सांगितलं का लाल आणि हिरवाच आहे, का आम्ही क्रेपच्या पट्ट्या लावतो, का आम्ही झुरमळ्या लावत नाही, का आम्ही पताका लावत नाही, त्याचा अर्थ आहे. नाहीतर आम्ही लावल्या झुरमुळ्या कोणीतरी आला, आमच्यासारखंच आहे, आम्ही आत्ताच साजरे केला, आम्ही पण अशा झुरमुळ्या लावल्या होत्या. आम्ही घरामध्ये तोच फराळ करतो की जे ते आम्हाला देतात. काय सांगणार, अहो आपला फराळ बनवा, आपल्या फराळाकडे लक्ष लावा, द्या लोकांना, समजू द्यात लोकांना की आमचा फराळ, लोकांनी आम्हाला विचारू द्यात आहे ना आपला फराळ का नाहीये. कधीतरी बायबल स्टडीवरून हा प्रश्न विचारावा, पालक साहेब हेच का बनवतात, मग सांगतो हे तर सांगू शकत नाही. हेचेच पदार्थ जे आहेत हे का बनवतात, आपण हे का नाही बनवायचे विचारा ना कधीतरी. ख्रिसमसचा फराळ आहे ना, आहे की नाही, काय रे शारून, तुला बरोबर माहिती आहे मला काय आवडत आहे. हा है ना, रोज कुकीज, केक, कलकल आहे ना, डोनट आहेत ना. आपल्याला एकच माहिती, बिर्याणी. हो, आम्ही ज्यावेळेस हे देऊ त्यावेळेस लोक विचारतील बाबा तुम्ही हे का दिलं. ओपन द गेट, दार उघडून त्यांना सांगा का देतो आम्ही हे. मला अजून आठवतं, मी असंच ख्रिसमसच्या काळामध्ये ओएममध्ये असताना मी सुरतमध्ये होतो. त्याच्यानंतर थोड्याच दिवसानंतर ख्रिसमस एक अंकल वारले आणि आम्ही चाललो, त्यावेळेस ती बाबरी मशीद पडलेला काळ, आम्ही चाललेलो असताना तिथं लोकांची चर्चा चाललेली आणि ते म्हणतात हे ख्रिस्ती लोकांचं बरं असतंय ना. आणि माझे कान थोडेसे टाव काढले म्हणून मी थोडा हळू झालो माझ्या मित्रासंगती. आणि ते म्हणत होते हे माणूस बुवायला चालेल तरी सुटाबुटात जातात, त्यांना फार आनंद आहे. आणि मग दुसरा सांगतो, मी एकाला विचारलं तुम्ही सुटाबुटात का जाता चांगले कपडे घालून माणसाला पुरायला. त्याने सांगितलं हा माणूस जग सोडून स्वर्गामध्ये येशूच्या जवळ गेलाय. अरे म्हटलं आपल्याकडे ही संकल्पना नाही. आम्ही देवाकडे पाहायला पाहिजे, हे पाहिले, ह्यांनी सांगितलं, ते म्हणले जो जन्माला त्याला शोधायला आलोय, आम्ही पाहायला पाहिजे. पुढे असं तिसरी महत्वाची गोष्ट मागे लोक हे आपलं सगळं घरदार सोडून त्या मशियाला पाहायला निघाले.
जो जन्माला आला यहूद्याचा राजा त्याला पाहायला निघाले. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही सोडल्याशिवाय आम्हाला नवीन दृष्टांत भेटत नाहीत. हे पाहायला निघाले की आम्हाला बघायचं तो दिसतो. जर देवाने दाखवलं तर त्याला आम्ही पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आम्हाला पाहायला भेटतं त्या नाताळाच्या दिवशी पण रात्री ज्या वेळेस गॅब्रिएल देवदूत येऊन मेंढपाळांच्या जवळ उभा राहिला, तो म्हणाला भिवू नका. एक सुवार्ता मी तुम्हाला सांगतो ती ही की आज दाविदाच्या गावात तारणारा जन्माला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खूण ही की बाळंताने गुंडाळलेले आणि गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हास दिसेल. मेंढपाळ म्हणले सांगितलं जाऊ द्यात काय होतं होत्यात करता माझी मेंढरण, मी माझा संसार, माझी संपत्ती. मेंढर म्हणजे संपत्ती, मी ह्यांच्याच माग पळल. शास्त्र म्हणतं ते निघाले. मेंढर तिथं सोडले. ज्यावेळेस आम्ही देवावरती विश्वास ठेवून गोष्टी सोडून निघतो ना, देव त्या वस्तूंचं संरक्षण करतो. ज्यावेळेस आम्ही संरक्षण करायचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेस त्याचं नुकसान होतं. आपलं चर्चचं उदाहरण सांगतो. एकदा एक पोरगा चर्चमधून उठून गेला. मी त्याला संध्याकाळी विचारला कुठे गेला? चर्चमधून प्रबोधन व्हायच्या आतच गेला. तो म्हणला पालक साहेब एक काम होतं. झालं का? नाही झालं. फोन आला म्हणून गेलो. त्याच्यानंतर महिन्या दीड महिने परत त्या मुलासंग तसं झालं. कुठे गेला? पालक साहेब तेच काम, ते झालं का? नाही झालं. मी त्याला सांगताना स्पष्टपणे सांगितलं, जोपर्यंत तू चर्चमध्ये बसत नाही शेवटपर्यंत, तोपर्यंत तुझं काम कधीच रविवारी होणार नाही. कारण तो देवाला इथं सोडतो आणि जातो. देव तुझ्या संगती आला ना तर येईल. देव इथं त्या संत गणांसंगती बसला आणि तुला त्यासाठी आणलं होतं. आणि तेव्हापासून त्या मुलाने रविवारी भक्ती केल्यानंतर काय काम असेल ते बघायचं. दौंडला एक मसाले विकणार आहे आपल्या चर्चच्या, ख्राइस्ट चर्चला. आणि हा जो मसाला विकणार, दौंडला बाजार असतो रविवारी ना. आणि मग पालक साहेब बघितले की हा 2-4 रविवार येत नाही. ते बरोबर काय येत नाही? तो मला इकडे बाजार असतो, मी उशिरा गेलो की मला जागा भेटायचा प्रश्न असतो, कधी भेटत नाही, लांब बसावं लागतं, व्यवसाय सोडून. पालक साहेबांनी सांगितलं पहिलं चर्च कर आणि मग मसाले विकायला जा, तुझे काय असेल ते. आणि मग त्याने प्रयत्न केला. एका रविवारी तो सगळं सामान घेऊन चर्चच्या दारात त्याने लावलं, भक्ती केली. भक्ती झाली की सलाम दुआ केला, गाडीला किक मारली, तो गेला. जिथे गेला तिथे जा. तो म्हणले तो कोण बसले? ते म्हणले कोणच नाही. त्याने लावलं आणि त्याने पालक साहेबांना दुसऱ्या सांगितलं, पालक साहेब दुपारी 12 नंतर गेलो, पण सकाळी बसून संध्याकाळपर्यंत जेवढी जेवढा व्यवसाय करायचो तो दुपारनंतर देवाने त्याच्यापेक्षा जास्त दिला. आम्ही देवासाठी गोष्टी सोडायला शिकायला पाहिलो. हे आपलं घरदार सगळं सोडून आले. जर येशू आमच्यासाठी स्वर्गलोक सोडून खाली आला ना तर आम्ही सोडायला पाहिजे. आम्ही काय सोडणार हा विचार केला. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे आम्ही काय सोडायचं. पुढे आल्यानंतर ह्यांच्यापासून ह्यांनी सांगतानाच पाहिलं आम्ही त्याला नमन करायला आलेलो आहोत. कशाला? नमन म्हणजे वर्शिप, त्याची उपासना करण्यासाठी. त्यांच्या भाषेत नमन, आम्ही वर्शिप करण्यासाठी आलेलो आहोत. आणि ते म्हणतात आम्ही आलो ते त्याला भेटायचं, त्याला बघायचं आणि त्याला नमन करायचं. आता हे ज्ञानी लोक आहेत. बेतलेमात गेले. बेतलेमात गेल्यानंतर त्यांनी येशू बाळाला पाहिलं. कुठे भेटले होते येशूला? घरात. गव्हाणीत नाही भेटले. तोपर्यंत येशू बाळ जवळजवळ 2 वर्षाचं झालं होतं. म्हणून 2 वर्षाच्या मुलांची कत्तल केली हेरोदाने. ते फसून गेल्यानंतर समजल्यावरती येशू बाळ त्या ठिकाणी बसले. त्यांनी बघितलं, व्हेरी गुड, बाळ चांगलं दिसतंय, चांगली गोष्ट आहे ना, हे दर्शवणं तुला. ज्यांना देवाचा प्रकाश भेटतो, ज्यांना देवाची कृपा भेटते, ज्यांच्याकडे देवाचा दृष्टांत आहे, त्यांना देवाला देत असताना देवाला कसं द्यायचं हे माहीत आहे. देवाला देत असताना पहिला आपण आपल्या स्वतःला देवाला समर्पित केलं पाहिजे आणि मग आपण देवाला त्या गोष्टीसाठी द्यायचं. देवाला पहिलं मी समर्पित केलं पाहिजे. म्हणून येशूला प्रश्न विचारला, येशू कैसराला कर देणं योग्य का अयोग्य? येशू म्हणला नाणं द्या, आणि नाणं दिलं. आणि तो म्हणला ह्याच्यावरचा लेख आणि मुखवटा कोणाचा? आणि ते म्हणता कैसराचा. येशू म्हणला कैसराचा ते कैसराला द्या आणि देवाचं ते देवाला द्या. देवाने तुम्हाला तुमचं जीवन दिलेलं आहे. पहिलं ते आम्ही एकदा देवाला दिलं ना, मग आम्ही देवाला बरोबर देऊ शकतो आणि देवाच्या पद्धतीत देऊ शकतो. देवाची पद्धत आहे देण्याची. नाहीतर सुरू झालं गाणं, ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु, आणि खिशात हात घातलाय. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे खिशात शोधतोय तो. आता ह्या ख्रिस्ताला अर्पण तर सगळं करायचंय. गाठा तर मोठा खिशात लागतोय आणि चाळून 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 त्यातलं लहान देवाला द्यायचं. अहो इथं आल्यावर चाळू नका, घरी ठरवून या देवाला काय द्यायचंय.
घरी ठरवून या देवाला मला अर्पणात काय टाकायचं, घरी ठरवून या मी देवाला किती देणार आहे. महिन्याचा पगार आलेला ठरवा की बाबा ह्या महिन्यामध्ये मी कुटुंब म्हणून आमचं 4 जण 5 जण 6 जण 8 जण आम्ही किती देणार आहोत. इथं दानपत्र समोर आलं म्हणून खिशातून पर्स काढून वॉलेट काढून त्यातून पैसे काढून टाकू नका. देवाला विचारा, देवा मी किती देऊ. अजून नवीन वर्षाला काही दिवस देवाला विचारा, देवा 2025 मध्ये मी काय द्यायला हवं आणि किती द्यायला हवं. आणि देव आम्हाला सांगतो की आम्ही किती अर्पण द्यायला पाहिजे. उगाच रूढी परंपरेने पहिला रुपया टाकायचो, आता 10 रुपये टाकतो, मग काही दिवसांनी 100 टाकेल आणि मग ती मुलं म्हणतात चिल्लर टाकलेली बरी. आई वडिलांना तुम्ही जसं देवाला द्याल ना, तर त्यासाठी देवाला देत असताना पहिलं आम्ही आमचं समर्पण देवाला केलं पाहिजे. ह्या मागे लोकांनी सुरुवातीला त्यांचं समर्पण देवाला केलं म्हणून ते भेटायला आले. आणि देवाला भेटायला देवाच्या वेळेत यायचं असतं. आमच्या वेळेत आम्ही देवाला भेटायला येऊ शकत नाही. 9:30ला चर्च आहे ना, 9:30ला आलं पाहिजे. 10 वाजता आमच्या सोयीने येऊ शकत नाही. देव आमच्या सोयीने घ्यायचा नसतो. देवाच्या सोयीने आमच्या स्वतःचं जीवन चालवायला पाहिजे. ते आले, त्यांनी समर्पण केलं, मग म्हटले धर तुला सोनं. नाही, आता स्वतःचं समर्पण केलं ना, मग वृत्ती बदलते, वृत्ती. आणि मग त्याने असं सोनं येशूच्या समोर ठेवलं असेल नतमस्तक होऊन. ज्याला देवाचा पुत्र लाभला त्याला जीवन लाभलं, ज्याला जीवन लाभलं त्याला जगातल्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या दुय्यम वाटतात. आणि त्याने ती दुय्यम, पण त्याच्या जगामध्ये सर्वश्रेष्ठ पहिलं सोनं दिलं. आणि येशूने सोन्याकडे पाहिलं असेल, त्याला आनंद झाला, बाळाने पाहिलं सोनं ज्याला मी भेटायला आलो. दुसरा म्हणला हे घे तुला ऊध, हे घे तुला गंधरस. एकापेक्षा एक मौल्यवान गोष्टी दिल्या. जे सर्वोत्तम ते देवाला द्यायला शिकायला पाहिजे. म्हणून परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितलं होतं तुमच्या घरातला थोरला मुलगा माझा आहे. कोणाचा आहे? आम्ही काय म्हणतो, थोरला मुलगा माझी म्हातारपणाची काठी आहे. बिचारा सध्याच्या काळात तर तो काय बघत नाही, मुलीच बघत राहिल्यात सगळीकडे आयांना. कठीण आहेत, काही अपवाद असू शकतात, पण सध्या सर्वश्रुत ही गोष्ट जगात पाहायला भेटते. मी फक्त ख्रिस्ती लोकांविषयी बोलत नाही. माझ्याकडे सगळ्या समाजात मित्र आहेत माझे, सगळ्यांशी बसतो उठतो, काहींशी चर्चा होते. सगळीकडे आपल्यासारखंच आहे. एखाद्या आईला जर पेन्शन असेल तर पहिला त्या पेन्शनवर डोळा. एखाद्याला जर पेन्शन नसेल, तू घेऊन जा 6 महिने, तू सांभाळ 3 महिने, तू सांभाळ 4 महिने. पण एखाद्याला पेन्शन असेल की मग भांडणं, मीच सांभाळणार. त्या आईला वाटतं इतकं प्रेम कसं काय आलं. पैशावर प्रेम आहे. जे सर्वोत्तम ते द्यायला शिकायला पाहिजे. आमच्याकडे पगार आला आणि पगाराचा सगळा खर्च वजा केला, शेवटी राहिले 1 लाखातले 10,000. आता देवा 10,000चा दशांश 1,000 तुला देतो. ही लबाडी आहे, ही लबाडी आहे. जे आमच्याकडे येतं ना फ्रेश, त्यातून देवाला द्यायला पाहिजे. स्वयं आकाराचं दान. सध्या नाताळात आम्ही स्वयं आकार करू शकतो. 2 ड्रेस घ्यायच्या ऐवजी 1 ड्रेस घ्यायचा, स्वयं आकार झाला. बर्थडेला 2 शर्ट घ्यायच्या ऐवजी 1 शर्ट घ्यायचं, त्याच्यातून दुसऱ्या सेवेसाठी द्यायचं, त्याला स्वयं आकार म्हणतो. सिस्टमॅटिक गिव्हिंग. दर रविवारी मी देवाला काय देणार आहे ठरवून द्यायचं. सप्लिमेंटरी गिव्हिंग. जे नाही बाबा नाहीये, परंतु आम्हाला कधी कधी एखादी गरज समोरून उभं राहते आणि मग आम्ही आमच्या कुवतेच्या पलीकडे जाऊन सप्लिमेंटरी गिव्हिंग देतो. द्यायला पाहिजे. मी जर देत नाही आणि माझ्याकडे कोणी पैसे दिले, पालक साहेब हे आमचे पैसे आहेत अमुक अमुक सेवेसाठी, तर त्या पैशाला मी हाताळू शकत नाही, कारण की मी ते देत नाही. बरोबर आहे ना? ज्या गोष्टी मी करत नाही ते मी हाताळू शकत नाही कधीच. साधा नियम आहे. ह्याने येशूच्या समोर नतमस्तक होऊन दिलं. आणि ते पाहिल्यानंतर ज्यावेळेस मी का म्हणलं नतमस्तक माहिती आहे का, त्या असणाऱ्या प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायात 24 वडील देवाच्या समोर नतमस्तक होतात आणि आपले मुकुट पण काढून ठेवतात.
स्वर्गामध्ये ज्याप्रमाणे आमचा सन्मान जो देवाने दिलाय, आमचे हार आणि आमचे मुकुट ज्याप्रमाणे देवाला समर्पित आहे, त्याप्रमाणे सध्या जीवन जगत असताना ह्या मागे लोकांना माहित होतं आमचं हे सर्वोत्तम ह्याचं आहे, कारण की ह्याला पाहणं ह्या आमच्या असणाऱ्या सर्वोत्तम गोष्टीपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. कधी कधी एका शास्त्रपाठाचा सुख होतं, ते म्हणजे त्यांना तारा पाहून काय लिहिले, अतिशय आनंद झाला. शब्द आला अतिशय. अतिशय म्हणजे आनंदाच्या पुढे लागलेलं विशेषण. विशेषण का लावलं, कारण की तारा बघत येत होते, मध्ये तारा ह्यांना दिसला नाही किंवा ह्यांच्या नजरेतून सुटला आणि तो परत दिसला म्हणून त्यांना आनंद झाला. अतिशय. प्रिय बंधू भगिनींनो, इतक्या वर्ष आम्ही एक प्रकारचा नाताळ साजरा करतोय आणि आता आल्यानंतर जर आम्हाला नाताळाचा खरा अर्थ समजतो तर आम्हाला नाताळामध्ये अतिशय आनंद व्हायला पाहिजे. आणि शेवटची महत्वाची गोष्ट, त्यांनी ख्रिस्ताला अर्पण दिले. नाताळाच्या दिवशी तेच परत 10 रुपयाची दर आठवड्याची नोट घेऊन येऊ नका हो. देवाला विचारा, देव काय देऊ, विचारा देवाला, देव सांगतो ना. कसं वाटेल बघा बरं. आता एक उदाहरण सांगतो है ना. एखादा माणूस चर्चला आला कोटबीट घालून आणि मग कोणाला तरी पैसे देताना पर्स काढली खिशातून आणि त्यातून मोजून 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 2 रुपयाचं नाणं काढलं, 10 रुपयाची नोट काढली. तो बस तो घेणार आणि तो पण काय म्हणाल, आलाय सुटा बुटा तेवढ्या मोठ्या गाडीत आणि 2च रुपये दिलेत. नाताळा येताना जर मी चांगला येतो तर मी देवाला दान पण तसंच द्यायला पाहिजे. माझा साधा सिद्धांत आहे, नाताळाची तयारी सुरू झाली तेव्हापासून, घरात जे काय पहिलं घेतलं असेल किंवा रंगरंगोटी, तेव्हापासून नाताळाच्या दिवसापर्यंत आम्ही जो खर्च करतो ना त्याचा दशांश द्यायला पाहिजे देवाला. पालक साहेब नवीन काय आणलंय, हो आमच्यासाठी ओके, नाताळात मी चांगला दिसावा म्हणून मस्त, पण देवाच्या दानपत्रात टाकताना कसं आहे, आम्ही देवाला समर्पित केलं पाहिजे स्वतःला. चर्चला येताना नाताळच्या दिवशी बायबल घेऊन आलं पाहिजे. दर रविवार तर आलंच पाहिजे, नाताळाला पण घेऊन आलं पाहिजे बायबल. आम्ही स्वतः देवाला नाताळच्या दिवशी काय देणार हे शोधायला पाहिजे. नाहीतर आलाय नाताळ चाललंय, अरे नाही, हे देवा मी तुझ्या दर्शनाला येतोय, एक मोठा सण साजरा करण्यासाठी येतोय, मी माझ्या घरात पुष्कळ केलं आणि त्याप्रमाणे मी देवासाठी अर्पणाला पाहिजे. देवाने जी आम्हाला कुवत दिली त्याप्रमाणे आम्ही गोष्टी करायला शिकायला पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, त्यावेळेस मागी लोकांना जो आनंद येशू बाळाला भेटून झाला ना तो आनंद आम्हाला होईल. त्यावेळेस आमच्या जीवनाला स्फूर्ती प्राप्त होईल. नाही तर शेवटचं उदाहरण सांगतो आणि मग थांबतो. एका 5 स्टार हॉटेलमध्ये एका स्त्रीने टेबल बुक केला. टेबल बुक केल्यानंतर ती आणि तिची मैत्रीण 2 जण तिथं गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या टेबलावरती मग बरेच पदार्थ होते. ते पदार्थ एक 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 येऊ लागले, ते खाऊ लागले आणि सरते शेवटी त्या वेटरने विचारलं, मॅडम केक घेऊन येऊ का? आणि मग ते म्हटले हो आणा केक. केक आणला. केक आणल्यानंतर त्याने विचारलं, मॅडम तुमच्या दोघींपैकी कोणाचा वाढदिवस आहे, कोणाचा बर्थडे आहे? आणि दोघींनी त्या वेटरकडे पाहिलं. ते म्हणले आमच्या दोघीचा पण नाही. वेटरच्या मनामध्ये खूप प्रश्न तयार झाले. त्याने विचारलं मग केक का मागवला बर्थडेचा? एक बाई म्हटली नाही वाढदिवस आहे. मग तो म्हणत तेच विचारतो कोणाचा आहे दोघींपैकी? ते म्हणते आमच्या दोघींचा पण नाही. जी पहिल्या वेळेस बोलली ती बाई म्हटली माझं आहे ना 1 वर्षाचं बाळ आहे, त्याचा वाढदिवस. आता छोटं बाळ होतं की नाही, असं बोट केलं पण तरी पण बोट लावलं बरोबर आहे की नाही. ते म्हटले की माझं 1 वर्षाचं बाळ आहे, तो घरी आहे. कुठं आहे? घरी झोपले, माझी आई सांगते. आणि आम्ही त्याचा बर्थडे सेलिब्रेट आम्ही कधी कधी प्रभू येशू ख्रिस्ताला आहे ना असाच पॅक करतोय फुल. कुठं आहे? आता 1 जानेवारी नंतर भेट, आता काय तुला भेटायला वेळ नाही. आम्ही मात्र आमच्या पद्धतीने सगळा नाताळ साजरा करण्याच्या तयारीत आहोत. प्रिय बंधू भगिनींनो, पुन्हा अंतर्मुख होऊन आम्ही नाताळ कसा साजरा करणार हे बघायला पाहिजे. मागे लोकांना खूप आनंद झाला, मेंढपाळांना पण आनंद झाला ना बघितल्यावरती. आम्हाला नाताळ झाल्यानंतर आनंद होतो का किरकिर होती हे पण बघायला पाहिजे. नाताळ आनंदाचा सण आहे.
नाताळ प्रीतीचा त्याप्रमाणे आनंदाचा, ज्याप्रमाणे नाताळ देण्याचा सण आहे, नाताळ प्रीती त्याप्रमाणे नाताळ आनंदाचा सण आहे. आम्हाला आनंदच झाला पाहिजे. डोक्याला हात लावायचा सण नाही, टेन्शनचा सण नाही. नाताळ आनंदाचा सण आहे, दुसऱ्याला आनंद द्यायचा सण आहे. नाहीतर मी आनंदात राहायचं आणि पाळक साहेबांना काहीतरी बोलायचं. मी आनंद करायचा. अरे हा रितेश वर्षभर माझ्या तावडीत भेटला नाही, आता भेटलाय की नाताळात त्याला रडवलाच. मी आनंदात, तो आनंदात. तो सण आहे, फक्त मी आनंदात नाही. माझ्या संगती सगळे आनंदात राहायला पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, हे मागे लोक सांगताना सांगतात, विश्वास त्यांनी ठेवला, त्यांनी कृती केली आणि देवाची उपासना केली. जर नाताळाच्या दिवशी ख्रिस्ताच्या उपासनेशिवाय सण साजरा होतो ना, तर ते काय उपयोगाचं नाही. शास्त्र म्हणतं, सुगी संपली, हंगाम आटोपला, पण आमचं तारण झालं नाही. सुगी आली आणि सुगी गेली, पण खरा नाताळ काय आम्हाला समजला नाही. उभा राहूयात, प्रार्थना करू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना, त्यानंतर आशीर्वाद घेऊयात. हे प्रभुदेव, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण की तू आमचा जिवंत देवबाप आहेस. प्रभुदेवा, त्या मागे लोकांच्या शास्त्रपाठामध्ये हेरोदासारखी वृत्ती आम्हाला नसावी. नाताळ साजरा करत असताना की ज्याला स्वकेंद्रित आणि तुझ्या योजना बदलणारं मन त्याच्याकडे, तो तसं मन आम्हाला नसू देत. शास्त्रीसारखं आणि याजकांसारखं फक्त बायबल माहीत असणारं नाही, तर बायबल पाळणारे आम्ही असावेत, अशी कृपा तोत. त्याचप्रमाणे परमेश्वरा, मागे लोकांसारखी वृत्ती असू देत. तुझं मार्गदर्शन भेटलं, सगळं मागं सोडून तुझ्या मागं चालण्याचा, तुला पाहण्याचा निर्णय केला, स्वतःला समर्पित केलं, स्वतःपासून सर्वोत्तम अर्पण आणून येशू बाळाच्या समोर ठेवली. आमची प्रार्थना परमेश्वरा, कितीच कृपा तोत. त्यांना जो तो आनंद दिला, तोच आनंद आमच्याकडे असावा, अशी कृपा तोत. आमचा सहाय्यकर्ता आणि पुढारी हो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त आमचा गौरवी तारणारा, याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पिता, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपले ऋणे असरून सोडले आहे, तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षित नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता देवजबापाची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूची दुसरीने होईपर्यंत असो. आमेन.